जरा मी करू वरुण सरदेसाई देतो. महोदय, मला वाटतं ही जी काय घटना आहे ही अतिशय गंभीर आहे. यावर जो काही इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह कराल असं आपण सांगितलं. पण मला वाटतं मुळात या एका ससून रुग्णालयातली ही काही एकमेव घटना नाही आहे. गेल्या वर्षी जेव्हा तो पोर्सचा ॲक्सिडेंट झालेला तेव्हा सुद्धा ब्लड सॅम्पलचं जे काही आदला बदल झालेली ती सुद्धा या ससूनमध्येच झालेली. काही 6 महिन्यापूर्वी एक बातमी आलेली की ससूनच्याच गेटवर साधारणतः 1001 कोटीचं MD सापडलं गेलेलं आणि एक अंडर ट्रायल व्यक्ती तेव्हा ससून रुग्णालयात ॲडमिट झालेला आणि तर त्याचं होतं असं पुढे पोलीस त्याच्यावर कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन करतायत. माझा प्रश्न हा आहे की ही एक मोडस ऑपरेंडी समोर येते. ससून रुग्णालयात एकदा का कुठला क्रिमिनल किंवा अंडर ट्रायल गेला किंवा आतली कुठली यंत्रणा त्याला मदत करते का? आणि याला जोडून माझा दुसरा प्रश्न असा आहे की वारंवार सगळ्या शासकीय रुग्णालयांमध्येच बरोबर हे सगळे आरोपी ॲडमिट कसे होतात? एकदा जेलमध्ये गेले की यांचे ब्लड रिपोर्ट असे येतात की 6-6 महिने वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन ॲडमिट होतात. इकडे जाऊन ते त्यांचे गँगचे ऑपरेशन चालवतात आणि हे सगळ्या पोलिसांना सुद्धा माहिती आहे. हे आता TV शोमध्ये यायला लागलं. नेटफ्लिक्सच्या पहिल्या एपिसोडमध्ये दाखवतं की सगळे क्रिमिनल हे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असतात. मग सरकार करतंय काय? हा माझा प्रश्न आहे. एकंदरीत ही व्यक्ती जी होती ती साताराला त्याला अटक करून ठेवलं होतं. त्याला फीट येत असल्यामुळे त्याला अर्थातच जर का एखादा आरोपी असेल तर त्याला शासकीय रुग्णालयामध्ये आपण त्याला ॲडमिट करतो, त्याला आपण प्रायव्हेटमध्ये ठेवत नाही. आणि म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे शेवटी मला हे मान्य आहे की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये जे काही लॅप्सेस आहेत त्याच्यामुळे त्यांना जी काही संधी मिळते पळून जाण्याची, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने जे इन्फ्रास्ट्रक्चर असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे ऑडिट हे पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण राज्यभरामध्ये आपण सगळ्या रुग्णामध्ये आपण करून घेतोय, जेणेकरून हे भविष्यामध्ये घडणार नाही ह्याची आपण काळजी घेतोय. हरीश पिंपळे आज पुणे येथील शासकीय ससून रुग्णालयातला हा विषय नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे कारागृह आहे मंत्री महोदय, तिथचे सगळे गुन्हेगार आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नेत असतो. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये नेतो तेव्हा तिथं नेल्यावर दवाखान्यात त्याची खा प्यायची व्यवस्था, त्याला मटण, पोलिसवाल्याला पैसे दिले, सारे पान मसाला तंबाखू पैसे साऱ्या व्यवस्था होतात, भेटी गाठी होतात. टाईम पडलं तर त्यांना एखाद्या रूममध्ये दोघा नवरा बायको भेटू बी देतात. अशी परिस्थिती आहे दवाखान्यात सुद्धा. तर माझी विनंती आहे शासनाला, कारण त्याच्यामुळे आपण जेव्हा एका जो गुन्हेगार नेतो त्याच्यात पोलिस लॉरी, पोलीसवाले 2-2 गाड्या समोर, जसा काही मंत्री चालला, एक गाडी पुढे एक गाडी मागं, एवढ्या सुरक्षेच्या असे अट्टल गुन्हेगार जेव्हा जातात तो हजारो लाखो रुपये शासनाचे त्यांच्यावर खर्च होते. तर जे मोठे गुन्हेगार ज्या जिथं आहे समजा जिथून आपल्याला ते न्याय लागते ते न नेता कारागृहात तिथं जर आपण एक मोठ्या व्हॅनमध्ये सगळ्या सुविधायुक्त डॉक्टर जर आपण त्या कारागृहात पाठवले तर हा होणारा खर्च टाळला जाईल. आणि ह्या ज्या घटना आहेत, कारण तो इकडे आल्यावर त्याचे चमचे त्याला भेटतात, तिथून फोन लागते, त्याने मोबाईल दिला जाते, तो बोलून घेते, त्यातून सेटिंग लागते, तिकडून वकिलाची सेटिंग लागते, तिकडून कोर्टाची सेटिंग लागते. अशा साऱ्या गोष्टी घडतात की ते गुन्हेगाराले आपण त्या कारागृहात ठेवल्यावर त्याच्यावर वचक राहिली पाहिजे. पण जेव्हा बाहेर येते प्रत्येक तुम्ही जर कोर्टावर गेले तर गुन्हेगार नाही, एखादा नवरदेव येऊन राहिला असे लोक असतात भेटायला गेले. प्रश्न विचारा. तर माझा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, हा जो शासनाचा इतका वर्णन केला की आपल्याला असं वाटतं की आपण पण तिकडे जाऊ, इतका खर्च, इतका अनावश्यक खर्च त्या गुन्हेगाराले तपासण्यासाठी दवाखान्यावर आणण्या नेण्यावर होते. तर एक चांगली व्हॅन सगळ्या सुविधायुक्त करून, ते वैद्यकीय सुविधायुक्त करून आपण तेच त्या जेलखान्यापाशी पाठवून त्यांच्या तपासण्या करण्यासाठी याच्यावर सरकार विचार करणार आहे का? एक दुसरी गोष्ट की तुम्ही जेव्हा हा गुन्हेगार नेता तर या गुन्हेगाराच्या सोबत जे पोलीस खात्यातले लोक असतात हे मोबाईल ह्या सगळ्या सुविधा देतात. तर अशा जर चित्रीकरण जर तुम्हाला कोणी आणून दिलं तर त्यांना तुम्ही कायम नोकरीतून काढणार का सस्पेंड करणार आणि काय कारवाई करणार, त्याचे SOP काय करणार, हे 2 माझे प्रश्न आहे. पुण्याचे सदस्य देतो अध्यक्ष महोदय, देतो शेवटला देतो तुम्हाला. अध्यक्ष महोदय, पुण्याचे सदस्य आहे पुण्याचे. अध्यक्ष महोदय, सामान्य सदस्यांनी जो प्रश्न इथे उपस्थित केला आहे
मुळात आता आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ना वरुणनी केलं ना 2024च्या आपल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपण कारागृह आपला जो कायदा आहे त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली आहे, नवीन कायदा आपण पारित केलेला आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये असलेले जे काही कारागृह आहेत त्या कारागृहामध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज याव्यात किंवा नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्याच्या दृष्टीने आपण जे काही पावलं उचललेली आहेत. तर अध्यक्ष महोदय, मी या निमित्ताने सांगेन की नवीन कारागृहामध्ये कारागृहाच्या आतमध्ये हॉस्पिटल्स असं आपण नियोजन करतोय. आता आपण बेसिक ब्लड टेस्ट वगैरे आपण या रेग्युलर चेकअप वगैरे आपण त्या फॅसिलिटीज आहेत, डॉक्टर व्हिजिटिंग डॉक्टर्स वगैरे असतात, परंतु NICU सारखी फॅसिलिटी ही कारागृहाच्या आतमध्येच असली पाहिजे ह्या दृष्टीने आपण तिथे विचार करतो आणि नवीन कारागृह जे आपण बांधणार आहोत त्याच्यामध्ये ह्या फॅसिलिटी आपण तिथे उभ्या करतोय. दुसरा आपला जो प्रश्न होता की जे काही कैद्यांना कोर्टामध्ये घेऊन जाण्यासाठी तर आपण जे ट्रान्सफर वगैरे करत असतो की त्यांचा जो काही प्रवास असतो त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात तर त्या टाळण्यासाठी आता आपण नवीन पद्धती चालू केलेली आहे. आपण जे काही आपले कोर्ट आहेत त्या सगळ्या बहुतेक सुनावण्या आता VC द्वारे आपण आता जेलमध्येच करतोय. आता बहुतांश केसेसमध्ये आपल्याला ह्या गुन्हेगारांना किंवा आरोपींना आपलं कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आता जेलच्या बाहेर घेऊन जावं लागत नाही. आपण जेलच्या आतमध्ये आपण आता VC आता अरेंज करायला आपण सुरुवात केली आणि बहुतांश सगळ्या जेलमध्ये आपण आता हे या VC फॅसिलिटीज आपण आता उभा करायला सुरुवात केली आहे. मला वाटतं पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये सगळ्याच महाराष्ट्राच्या जेलमध्ये या VC फॅसिलिटीज उभ्या राहतील. बापूसाहेब देतोय